की दुपारी भर 4 वाजता 300-400 लोक मोटरसायकलवर 4 व्हीलरवर घेऊन पूर्ण शहरामध्ये रॅली काढताय, पक्षाच्या घोषणा देताय, स्वतः आमदार महोदय त्यांच्या पार्टीचं स्कार्फ टाकून मतदानाला जात आहे, तिथे लोकांना सांगताय, जेव्हा की अलाउड नाही आहे. ह्या सगळ्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगांकडे मी केलेल्या आहेत. आणि मला हे माहिती आहे की आमदार महोदय परत जाऊन तिथे सगळा ड्रामा करतील की खडसेंचे लोक, कारण की आत्तापर्यंत आमदारांनी कामाच्या म्हणजे विकास कामांच्या मुद्द्यापेक्षा खडसेंचाच फायदा करून इथे म्हणजे काम केलेलं आहे असं मला वाटतं. जो काही प्रकार घडलेला आहे, मतदानाच्या वेळी जो गोंधळ झालेला आहे, भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे, तर या बाबतीत आपण तक्रार देखील दाखल केलेली आहे. काय नेमकं? काल इथे मुक्ताईनगर नगर परिषदेची म्हणजे नगरपंचायतची निवडणूक पार पडलेली आहे आणि जो काही प्रकार इथे मुक्ताईनगर शहरामध्ये घडलेला आहे, मुक्ताईनगरच्या इतिहासात हा पहिल्यांदा घडलेला आहे. तर निवडणूक आहे तर ती निवडणुकीसारखी लढवली गेली पाहिजे, पण इथे सगळीकडे गुंडागिरी झाली, तानाशाही झाली, प्रत्येक बूथमध्ये जाऊन पैसे वाटले गेले. त्याच्यानंतर बूथमध्ये जिथे बूथ एजंट म्हणून एकच व्यक्तीला बसायचा अधिकार आहे, तिथे 2-2, 3-3 लोक शिवसेनेचे बसलेले होते. त्यांनी मतदारांवर पूर्णपणे दबाव आणायचा प्रयत्न केला आणि पूर्ण शहरामध्ये दहशत त्यांनी ह्या लोकांनी पूर्ण तिथे तयार केली आणि लोकांना पूर्ण दडपायचा प्रयत्न केला गेला. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं म्हणजे काय म्हणतात इलेक्शन मी याच्यापूर्वी कधी मुक्ताईनगरमध्ये बघितलं नाही. आणि आज शहरामध्ये पण तीच चर्चा आहे की याच्या आधी असं कधीही प्रकार झाला नाही. तर इथल्या आमदार जे एवढं मतदानाच्या वेळेस म्हणजे आपल्या प्रचाराच्या वेळेस म्हणत होते की म्हणजे रक्षा खडसेंचे आरोप हे खोटे आहे, इथे कोणत्याही प्रकारची गुंडागिरी नाही आहे, तर त्यांच्या वागण्यावरनं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं सगळ्या जनतेला. कारण की जो काही प्रकार इथे घडला मुक्ताईनगरमध्ये, तुमच्या मीडियाच्याही लोकांनी तो कव्हर केला, त्याचे व्हिडिओज आहेत सगळीकडे सोशल मीडियामध्ये फिरत आहे की दुपारी भर 4 वाजता 300-400 लोक मोटरसायकलवर 4 व्हीलरवर घेऊन पूर्ण शहरामध्ये रॅली काढताय, पक्षाच्या घोषणा देताय, स्वतः आमदार महोदय त्यांच्या पार्टीचं स्कार्फ टाकून मतदानाला जात आहे, तिथे लोकांना सांगताय, जेव्हा की अलाउड नाही आहे. ह्या सगळ्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगांकडे मी केलेल्या आहे. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीसाठी मी उभी होती आणि लोकांना मी अपील केलं होतं की मुक्ताईनगर शहरामध्ये तालुक्यामध्ये गुंडागिरी या सेनेच्या लोकांची वाढलेली आहे आमदारांच्या माध्यमातून, आणि ते काल ह्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. या संदर्भात काही तुम्ही गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार का? कारण गुंडगिरी वाढल्याचा आपण आरोप करताय. त्या ठिकाणी 2 वेळा आपल्याला मुक्ताईनगर पोलिसात जावं लागलेलं आहे, वारंवार तक्रार. नक्कीच मी कालच मुख्यमंत्री महोदयांशी या विषयावर चर्चा पण केलेली आहे. आणि आता जसं कारण आता माझं पण अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि मी साहेबांना जाऊन भेटणार आहे, या संदर्भातली सगळी माहिती देणार आहे, सगळे पुरावे देणार आहे. आणि मला हे माहिती आहे की आमदार महोदय परत जाऊन तिथे सगळा ड्रामा करतील की खडसेंचे लोक, कारण की आत्तापर्यंत आमदारांनी कामाच्या म्हणजे विकास कामांच्या मुद्द्यापेक्षा खडसेंचाच फायदा करून इथे म्हणजे काम केलेलं आहे असं मला वाटतं. आणि ते करतही आलेल. तुम्ही निवडणुकीच्या काळात पण बघितलं असेल, प्रचाराचे असताना फक्त खडसे, बाकी दुसरं की आम्ही लोकांसाठी काय करणार आहे, काय विजन आहे, की जे काही इथे समस्या आहे त्या कशा सोडवणार आहे याच्यावर कमी बोलले असतील, पण खडसेंना पूर्ण टार्गेट केलं असेल तर परत ते त्याच पद्धतीने साहेबांना जाऊन सांगतील. पण आज तर माझ्याकडे पुरावे आहे, सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी इथे बघितलं, आम्ही स्वतः सगळ्यांनी बघितलं, लोकांनी बघितलेलं आहे. तर मी देवेंद्रजींना या सगळ्या गोष्टी पुराव्यासह दाखवणार आहे. काल जो एकंदरीत प्रकार झालेला आहे, शक्ती प्रदर्शन असेल, घोषणाबाजी असेल किंवा बाहेरून आणलेली तुम्ही म्हटल्याप्रमाणे गुंडगिरी असेल, तर या गुंडगिरीमुळे जी काही दडपशाही दाखवलेली गेलेली आहे त्यामुळे कुठेतरी मतदानावर परिणाम झाला असं वाटतं तुम्हाला? नक्कीच झाला असेल. आता मी आज सकाळी आढावा घेत होती की मुस्लिम प्रभागातल्या बऱ्याचशा महिला बाहेर पडल्या नाही, 17 नंबरच्या प्रभागाच्या महिला बऱ्याचशा बाहेर पडल्या नाही, कारण की यांच्या लोकांनी सगळे गेटवर तिथे थांबून ठेवलेलं होतं. नक्कीच मी 17 प्रभागामध्ये आधी गेली, पण मी पोलिसांना ह्याच सूचना द्यायला गेली होती की तुम्ही बूथ